मंडळी, मुंबईमध्ये झाड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे। पावसामुळे दादरमध्ये सुद्धा झाड कोसळले। दादर फुल मार्केटमध्ये हे झाड कोसळलेलं आहे अशी सध्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे आणि त्या ठिकाणी मनपाचं पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झालंय। आपण ही दृश्य पाहतोय। अतिशय मोठं असं हे झाड आहे आणि हे झाड कोसळलेलं आहे। दादरच्या फुल मार्केटमध्ये हे झाड कोसळलेलं आहे। वडाचं हे झाड आहे, अत्यंत मोठं, अतिशय जुनं असं हे झाड आहे आणि हे झाड कोसळलेलं आहे। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून, जेव्हापासून पावसानं जोर धरलाय तेव्हापासून झाडं कोसळत आहेत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। ओम, हे झाड कोसळलेलं आहे, अतिशय जुनं असं हे झाड आहे, काय सध्याचे अपडेट्स आहेत? खरं तर आपण पाहतोय श्वेता, आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये जोरदार पावसाला रात्रीपासून सुरुवात झालेली असताना मध्यरात्री दादरच्या फुल मार्केट परिसरामध्ये खरं तर हे जे झाड आहे, महाकाय असा हा जो काही मोठा वृक्ष आहे तो कोसळल्याची घटना खरं तर मध्यरात्री घडली। 2:15च्या सुमारास हे झाड कोसळल्याची माहिती इथलं जे स्थानिक आहेत त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे आणि खरं तर सकाळपासून याच ठिकाणी जे मदत कार्य आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय की एक एक करून झाडाच्या फांद्या जे आहेत ते कापण्याचं काम सुरू झालेलं आहे, जेणेकरून पुढचं जे काही संभाव्य नुकसान असेल ते टाळलं जाऊ शकतं। स्थानिकांकडनं सुद्धा या संदर्भात आपण काही माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात की नेमका हा प्रकार जो आहे तो कशा प्रकारे घडला, नेमका काय प्रकार आणि किती वाजता घडला, नेमकं किती नुकसान झालं? पहाटे 2:15 वाजता हे झाड उन्मळून पडलेलं आहे। अतिशय जुनं झाड होतं हे आणि कालच जी नॉरचे अधिकारी या ठिकाणी सर्वे करून गेले होते। ते ट्री कटिंग करणार होते, परंतु काय रात्री अचानक हे झाड कोसळलं। तरी पण आम्ही या मार्केट विभागाच्या वॉर्ड ऑफिसर आहेत अलका ससाने, त्यांना ही प्रथम माहिती दिलेली आहे। मातोश्री बंगल्यावरती आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनासुद्धा आम्ही ही माहिती तातडीने कळवलेली आहे। या ठिकाणचे आमदार महेश सावंत यांना देखील माहिती दिलेली आहे। साधारणपणे नुकसान किती झालं यामध्ये? नगरसेविका विशाखाताई राऊत, साई दुर्गे यांना देखील आम्ही माहिती दिलेली आहे। या ठिकाणी जवळजवळ 100 गाळे या ठिकाणी अगदी पूर्णपणे नकामी झालेले आहेत, पत्रे तुटलेले आहेत, आमचे अँगल हे केलेले आहेत आणि प्रशासनाकडनं तातडीने मदतीची अपेक्षा करत आहोत। तुम्ही एवढी सगळी नावं सांगितली, त्यापैकी कुणी या स्पॉटवर व्हिजिट दिलेली आहे आतापर्यंत? येत आहेत। आपण पाहतोय की खरं तर खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। मुंबईमध्ये सातत्यानं झाडं पडण्याचा जो काही घटनाक्रम आहे तो काही केल्या थांबत नाहीये। आपण पाहिलं असेल चेंबूरमध्ये ही दुर्घटना घडली, त्यानंतर आता पुन्हा एकदा या दादर परिसरामध्ये जी नॉर्थ हा जो वॉर्ड आहे त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली। आपण पाहतोय की खूप मोठं हे झाड होतं आणि 100हून अधिक दुकानांचं नुकसान या ठिकाणी झाल्याची माहिती जे स्थानिक आहेत त्यांनीच आत्ता आपल्याला दिलेली। त्यामुळे कधीपर्यंत या झाडाच्या सगळ्या दुर्घटनेचं जे काही किंवा दुर्घटनेनंतर जे काही मदत कार्य आहे ते कधीपर्यंत पूर्ण होते आणि पूर्णतः हे झाड कधीपर्यंत या ठिकाणाहून दूर केलं जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे प्रशासन यापुढे या सगळ्या प्रकरणामध्ये कितपत गांभीर्यानं दखल घेऊन कारवाई करते, जसं त्यांनी सांगितलं की प्रशासनाकडनं याची पाहणी आणि सर्वे झाला होता, झाड कापण्यासंदर्भातल्या सूचना सुद्धा दिल्या होत्या, परंतु हे होण्यापूर्वीच झाडाचा उन्मळून पडण्याची जी काही घटना आहे ती घडलेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात पुढे काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि पालिका या संदर्भात नेमकं काय करते पाहणं महत्त्वाचं असतं। निश्चित, जसं तुम्ही सांगितलं ओम की सातत्यानं अशा झाड पडण्याच्या घटना घडतात आणि या संदर्भात महापालिका सातत्यानं आपण या झाडांचं ऑडिट करत आहोत, अधिकाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिलेले आहेत असं सुद्धा सांगितलं असलं तरी अशा प्रकारच्या घटना घडतात। सुदैवानं यामध्ये कुणाला दुखापत झालेली नाहीये, हे खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या संपूर्ण अपडेटसाठी।